बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, सांगली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सांगली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, सांगली हे शहर कृष्णा या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, तोतलाडोह हे धरण विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, खालीलपैकी कोणत्या एका पिकाचा समावेश नगदी पीक यांच्यामध्ये होत नाही? बघा खालीलपैकी कोणत्या एका पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, हळद या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही, तर हळद या पिकाचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये होत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, दौलताबाद हे ठिकाण सीताफळासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, लेण्याद्री येथील गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये? लेण्याद्री येथील गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, लेण्याद्री येथील बघा गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 4 राहील, सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त बघा चुनखडीचे साठे हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, टिपेश्वर हे महाराष्ट्रामधलं बघा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा टिपेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा टिपेश्वर बघा हे अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामधलं या ठिकाणी अभयारण्य आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? परळी वैजनाथ हे महाराष्ट्रामध्ये बघा ज्योतिर्लिंग आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, परळी वैजनाथ बघा हे ज्योतिर्लिंग बीड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी? बघा खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, खरोसा लेणी विद्यार्थी मित्रांनो लातूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोण? महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय या ठिकाणी बघा नागपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचं बघा सर्वाधिक उत्पन्न हे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वाधिक तंबाखूचं उत्पादन हे काढले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वाधिक बघा तंबाखूचं उत्पादन हे काढले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, परकीय चलन मिळवून देणारा हापूस जातीचा आंबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात या ठिकाणी उत्पादित? बघा हापूस आंबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी उत्पादित होतो? बघा हापूस आंबा म्हटलं की या ठिकाणी बघा रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। क्रमांक पुढचा बघा, लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, लोक आयुक्तांची नेमणूक राज्यांचे राज्यपाल हे लोक आयुक्तांची नेमणूक हे करत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती? गोदावरी या नदीची बघा महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 668 किमी एवढी गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये असते? बघा, लोह आणि जस्त यांचं बघा अधिक प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये असते? बघा, लोह आणि जस्त बघा यांचं अधिक प्रमाण या ठिकाणी बघा जांभी मृदेमध्ये विद्यार्थी मित्रांनो लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेस खालीलपैकी कोणती कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेस खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे दमनगंगा या ठिकाणी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिन्ही बाजूने बघा पाणी असलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तिन्ही बाजूने बघा पाणी असलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, त्यांना द्वीपकल्प या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 24 बघा, दोन नद्यांमधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? दोन नद्यांमधला प्रदेश जो असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, त्यांना या ठिकाणी दुआब या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंग धरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. अंग धरणे बघा, अंग धरणे म्हणजे लठ्ठ होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाकड कथा या ठिकाणी बघा अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. भाकड कथा बघा, भाकड कथा म्हणजे निरर्थक गोष्टी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दलाल, रिकामटेकडा, दादर हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, दलाल, रिकामटेकडा, दादर हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ? बघा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, संत ज्ञानेश्वर महाराजांचा या ठिकाणी भावार्थ दीपिका हा ग्रंथ आहे. पुढे, राम सतत गावी जात असे हे वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य? राम सतत गावी जात असे. बघा, राम सतत गावी जात असे वाक्य या ठिकाणी रीती भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, जयदेव हे गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील बघा 14 तळ्याचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील बघा 14 तळे सत्याग्रह या ठिकाणी सन 1927 मध्ये या ठिकाणी तो केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी असतो? जागतिक योग दिवस 21 जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोसी खुर्द हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा? गोसी खुर्द हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा? गोसी खुर्द वैनगंगा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे, महाराष्ट्रामध्ये बघा राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखले? राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती? बघा, विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, 11 या ठिकाणी विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? बघा, विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी केव्हा असतो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस बघा 12 जून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय विकास परिषद बघा भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? बघा, भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष हे पंतप्रधान या ठिकाणी यांचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काळी क्रांती ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची? बघा, काळी क्रांती ही संकल्पना कोणत्या क्षेत्रासंबंधीची संकल्पना आहे? काळी क्रांती बघा, काळी क्रांती खनिज तेल यांच्या संबंधीच्या ठिकाणी संकल्पना आहे.
प्रश्न क्रमांक बघा, आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं? आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे या ठिकाणी आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय? बघा, कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, कोयना जलाशयाचं नाव शिवाजी सागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बघा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? बघा, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? बघा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विजेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? विजेचा दाब मोजण्यासाठी बघा, विजेचा दाब मोजण्यासाठी बघा व्होल्टमीटर या ठिकाणी वापर केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महाबळेश्वर या ठिकाणी प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा 29 महानगरपालिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महादेव डोंगर रांगांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा, महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा, महादेव डोंगर रांगा विद्यार्थी मित्रांनो सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने यांचा विस्तार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर? बघा, गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 4 राहील. गाळणा डोंगर हे धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, नर्मदा ही नदी महाराष्ट्रामध्ये बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहणारी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. राधानगरी हे धरण विद्यार्थी मित्रांनो लक्ष्मी सागर जलाशय या नावाने ते ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, धुळे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, मायनी बघा हे पक्षी अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, रायगड ते पुणे या महामार्गावर ताम्हिणी हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे? बघा, करबुडे हा बोगदा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे आणि तो कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा तो बोगदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था बघा मेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, नाशिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, मुंबई उपनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक साक्षर तो जिल्हा आहे आणि सर्वात कमी विद्यार्थी मित्रांनो आता पालघर जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते? बघा, खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते? बघा, पश्चिम घाटामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात अधिक जैवविविधता आढळते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग? मुंबई पणजी बघा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? बघा, 17 विद्यार्थी मित्रांनो आणि नवीन 66 आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी बघा, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी त्यांना आम्रसरी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी कोळशाचा या ठिकाणी बघा वापर खालीलपैकी कशासाठी केला जातो? बघा, औष्णिक विद्युत ऊर्जा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो? बघा, सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा, सौताडा हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणी ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? कोकणी ही भाषा तर गोवा राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते। प्रश्न क्रमांक तेलंगणा हे बघा भारतामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य? बघा, तेलंगणा बघा भारतामध्ये बघा तेलंगणा विद्यार्थी मित्रांनो हे भारतामध्ये बघा 29व्या क्रमांकाचं ते राज्य होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कस्तुरी मांजर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? बघा, कस्तुरी हे मांजर बघा कस्तुरी हे मांजर विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारे मांजर आहे। बघा, भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमा कोरेगाव हे ठिकाण बघा, भीमा कोरेगाव हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंधारी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, अंधारी हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक सिमेंटचे कारखाने आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? बघा, कटक मंडळे एकूण 7 या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे आहेत। प्रश्न क्रमांक सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा आहेत? सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी महादेव डोंगर रांगा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा, चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गडचिरोली या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुदखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर? मुदखेडचे डोंगर बघा, मुदखेडचे डोंगर विद्यार्थी मित्रांनो नांदेड या जिल्ह्यामधले डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक पुढे, देहू आणि आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा, इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा, मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा, मार्लेश्वर हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक बघा, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, तुळजाभवानी मातेचे मंदिर विद्यार्थी मित्रांनो धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची? बघा, दिसपूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? बघा, दिसपूर हे शहर बघा आसामची राजधानी दिसपूर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, K2 हे पर्वत शिखर बघा खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये बघा K2 हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे. बघा काश्मीर हिमालय विद्यार्थी मित्रांनो काराकोरम रेंजमध्ये विद्यार्थी मित्रांनो K2 हे पर्वत शिखर आहे. बघा बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोकारो आणि झारिया बघा झारखंड या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक बघा सरदार वल्लभभाई पटेल बघा सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा सिक्कीम या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण पुढीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण बघा सन 2000 मध्ये विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले होते. बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर बघा सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा बघा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे. बघा वाढीव दूध उत्पादन आणि संकलन यांच्या संबंधीचा हा प्रोग्राम आहे. बघा सन 1942 मध्ये चले जाव चळवळीचे बघा प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते. बघा सन 1942 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा चले जाव चळवळीचे प्रमुख केंद्र विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी मुंबई हे शहर या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी केंद्र बनले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जमखिंडी कर्नाटक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव जमखिंडी कर्नाटक बघा जमखिंडी कर्नाटक हे विद्यार्थी मित्रांनो बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो ताराबाई शिंदे यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव बघा भारताचे बिस्मार्क असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे. बघा भारताचे बिस्मार्क म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते. बघा पानिपतचे पहिले युद्ध बघा 1526 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक 29 सामाजिक क्रांती जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा सामाजिक क्रांतीचे जनक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे वर्तमानपत्र होते. इंडियन ओपिनियन बघा इंडियन ओपिनियन विद्यार्थी मित्रांनो हे महात्मा गांधीजी यांचे या ठिकाणी वर्तमानपत्र होते. प्रश्न क्रमांक 6 ते 14 या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.